28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। आदासा ब्रह्मपुरी मातोश्री पांदण रस्त्यात भ्रष्टाचाराचा आरोप, शेतकरी उतरणार रस्त्यावर। आदासा रोड पासून ब्रह्मपुरी रोड दरम्यान मातोश्री पांदण रस्त्याचे सदोष बांधकाम करण्यात येत असल्याचा आरोप येथील शेतकऱ्यांनी केला आहे। या पांदण रस्त्याची जमीन ही चिकण मातीची आहे। पावसाळ्यात इथे मोठ्या प्रमाणात गारा निर्माण होते, त्यामुळे भौगोलिक परिस्थिती पाहता अशा ठिकाणी जास्त प्रमाणात मुरुमाचे प्रमाण असणे अत्यंत आवश्यक आहे। परंतु या ठिकाणी नावापुरताच मुरुम टाकण्यात आला असल्याचे दिसून आले आहे। या ठिकाणी खोदलेल्या नाल्यांमध्ये फुटलेल्या पायल्या अंथरण्यात आल्या, ज्यामुळे हा पांदण रस्ता निव्वळ शोबाजीचे साधन बनला आहे। या साऱ्या गोष्टींमुळे या परिसरातील शेतकरी प्रचंड संतापलेले दिसून आले आहेत। या पांदण रस्त्याचे योग्य काम करण्यात आले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा शेतकऱ्यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे। तिथे उपस्थित शेतकरी विलास ठाकरे, कृष्णा ठाकरे, अंकुश पटोळे, मंगेश डेंगळे, प्रीतम भगत, हेमराज भगत उपस्थित होते। नागपूर ग्रामीण रिपोर्टर इशिका धार्मिकची रिपोर्ट। नमस्कार मित्रहो, आपण आलेलो आहे आदासा पांदण रस्त्या। शेतकऱ्यांच्या काही समस्या आहेत, त्या विषयावर आपण काही शेतकरी जुळलेले आहे, त्यांच्याशी आज थेट संवाद साधणार आहोत। काय नाव तुमचं? माझं नाव मंगेश निळकंठ ढेंगळे। हे शेती आपली आहे। ज्यावेळेस हे नाली बनणं चालू होती आणि इथं पायल्या टाकल्या, त्यावेळेस मी म्हटलं की ह्या नाल्या पायल्या ह्या नालीच्या लेवलनं घ्या, तर त्यांनी नालीच्या लेवलनं न घेता नालीच्या वरती ठेवल्या। तर मी विचारलं त्यांना का बाबा हे पाणी कसं जाईल, तर नाही म्हणे ते बरोबर जाते म्हणे, तुम्ही टेन्शन नको घ्या म्हणे, मग नाली बुजते म्हणे, मग नालीमध्ये गाळ जाते म्हणे, म्हणून आम्ही नाल्या वरती ठेवतो म्हणे। हे पाणी जाणारच नाही, नालीच्या वरती जर पाणी जर राहिलं तर शेतामध्ये घुसेल, बरोबर आहे। पाणी जर गेलंच नाही तर ते शेतात घुसेल ना, तर माझ्या शेताची नुकसानी होईल। ह्या सर्व प्रश्न बाबी आम्ही त्यांना दाखवल्या, तरी पण त्यानं एक नाही ऐकली। त्यांना जे करायचं आहे ते त्यांनी तेच केलं। या अगोदरची की काही तुमच्याकडून त्यांना निवेदन वगैरे? निवेदन तर 4-5 देऊन ठेवले साहेब। तो माझ्या शेतीचा पाईप जो आहे त्यांना तो सांगितला, त्यांना ते उकरून बी दिलं, पण अजून जोडून नाही दिला। 5-5, 6-10 फोन केला मी त्यांना, निवेदन दिले का हो करून देतो, हो करून देतो, नुसतं आश्वासन, बाकी केलं काहीच नाही। बरं, कंत्राटदाराने तुमच्यासोबत काही बोलणं वगैरे झालं होतं का या अगोदर? कंत्राट सोबत नाही बोलणं झालं, त्याचे माणसं जे राहते कंत्राटदाराने पायल्या अतिशय खराब परिस्थितीच्या पायल्या आहे, भंगार असलेल्या पायल्या आहे आणि इथून पाणी जाणार नाही। ते नाल्या फुटलेल्या आहे पायल्या आणि त्याच्यात माती जाऊन जमा झालेली आहे, छिद्र पडलेल्या पायल्या आहे। छिद्र पडलेल्या पायल्या टाकल्या त्यांनी इथे, आणि ते तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता, त्याचा काऊन की पायल्या बुजलेल्याच आहे, त्यामुळे ते पाणी जाणार नाही। पाणी मोडलं नाही, आमची बंडी बैल आला तर आमचा बैल माणूस मोडाची भीती आहे। सरळ अशी नाली यायला पाहिजे होती इकडे, ते तिकडे शेतात नेली, आमच्या शेत घेतलं। कारण ते पाणी पाणीच नाही जात। एक पाणी आला का पूर्ण रोडच्या वरून माती आहे,